कितीही भयंकर कफ एका मिनिटात बाहेर फेका झटक्यात छाती मोकळी कसलाही खोकला बंद होणार. स्वागत तोडकर उपाय मित्रांनो, ऋतू बदलला की अनेकांना सर्दी, खोकला, घशात खवखव, छातीत कफ साचल्याची भावना किंवा श्वास घेताना जडपणा जाणवू शकतो. काही वेळा धूर, थंडी, ॲलर्जी, विषाणूजन्य संसर्ग किंवा इतर कारणांमुळेही अशा तक्रारी निर्माण होतात. अशा वेळी अनेक जण घरगुती उपायांचा आधार घेतात. भारतीय घरांमध्ये सहज उपलब्ध होणारा कांदा हा अशाच पारंपरिक उपायांमध्ये वारंवार वापरला जाणारा पदार्थ आहे. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की कोणताही घरगुती उपाय हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नसतो. जर खोकला अनेक दिवस टिकून राहत असेल, ताप जास्त असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत तीव्र वेदना जाणवत असतील किंवा रक्तमिश्रित खोकला येत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कांद्यात नैसर्गिक स्वरूपात काही वनस्पतीजन्य घटक, अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फरयुक्त संयुगे आढळतात. पारंपरिक पद्धतींमध्ये कांद्याचा रस घशातील अस्वस्थता कमी करण्यासाठी किंवा खोकल्याच्या वेळी पूरक उपाय म्हणून वापरला जातो. तथापि कांद्यामुळे कफ पूर्णपणे नाहीसा होतो किंवा कोणताही संसर्ग निश्चितपणे बरा होतो, असा वैज्ञानिक दावा करता येत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असल्यामुळे परिणामही वेगवेगळे असू शकतात. सामान्य खोकला हा अनेक वेळा शरीराची नैसर्गिक संरक्षणात्मक प्रक्रिया असते. श्वसनमार्गात साचलेला कफ किंवा धूळ बाहेर काढण्यासाठी शरीर खोकल्याचा उपयोग करते. त्यामुळे प्रत्येक खोकला दाबून टाकणे योग्य नसते. मात्र सतत खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर गंभीर लक्षणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य निदान करून उपचार घेणे आवश्यक असते. पारंपरिक घरगुती पद्धतीनुसार ताजा कांदा स्वच्छ धुवून त्याचे छोटे तुकडे करून त्याची पेस्ट तयार केली जाते. त्यानंतर स्वच्छ कापड किंवा गाळणीच्या सहाय्याने त्याचा रस वेगळा काढला जातो. या रसाचा मर्यादित प्रमाणात वापर काही लोक करतात. हा उपाय करताना नेहमी ताजे मिश्रण तयार करणे अधिक योग्य मानले जाते. जुना किंवा बराच वेळ ठेवलेला रस वापरणे टाळावे. काही पारंपरिक पद्धतींमध्ये कांद्याच्या रसामध्ये थोड्या प्रमाणात लिंबाचा रस मिसळण्याचा उल्लेख आढळतो. लिंबामध्ये नैसर्गिक स्वरूपात जीवनसत्व असते आणि त्याची चव घशाला थोडासा आरामदायी अनुभव देऊ शकते. मात्र आम्लपित्त, पोटात जळजळ किंवा लिंबामुळे त्रास होणाऱ्या व्यक्तींनी हा उपाय टाळावा किंवा वैद्यकीय सल्ल्यानंतरच वापरावा. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार प्रतिक्रिया वेगळी असू शकते. काही घरगुती उपायांमध्ये कांद्याच्या रसात मध मिसळून घेण्याची पद्धतही सांगितली जाते. मधामुळे घशातील कोरडेपणा कमी झाल्यासारखे काहींना वाटू शकते. काही संशोधनांमध्ये सौम्य खोकल्यामध्ये मधाचा मर्यादित उपयोग सूचित करण्यात आला आहे. मात्र 1 वर्षाखालील बालकांना मध देऊ नये. तसेच मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मधाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. घरगुती उपायांचा वापर करताना स्वच्छतेची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कांदा नीट धुवून वापरावा. रस तयार करताना स्वच्छ भांडी, स्वच्छ मिक्सर आणि स्वच्छ गाळणी वापरावी. तयार केलेले मिश्रण दीर्घकाळ साठवून ठेवू नये. शक्यतो प्रत्येक वेळी ताजे मिश्रण तयार करणे अधिक सुरक्षित मानले जाते. खोकला किंवा कफ कमी ठेवण्यासाठी फक्त एखादा उपाय पुरेसा नसतो. दिवसभर पुरेसे कोमट पाणी पिणे, पुरेशी विश्रांती घेणे, धूम्रपान टाळणे, धूळ आणि धुरापासून शक्य तितके दूर राहणे, संतुलित आहार घेणे आणि घरातील स्वच्छता राखणे याही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोमट पाण्याच्या वाफेचा उपयोग काही व्यक्तींना आरामदायी वाटू शकतो. मात्र लहान मुलांमध्ये किंवा वृद्धांमध्ये वाफ घेताना काळजी घेणे आवश्यक आहे. जर खोकला सतत वाढत असेल, 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहत असेल, ताप कमी होत नसेल, श्वास घेताना त्रास होत असेल,
छातीत वेदना होत असतील किंवा वजन कमी होत असेल तर अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य उपचार घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण काही वेळा खोकल्यामागे गंभीर कारणेही असू शकतात. लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून दमा, फुफ्फुसाचे विकार, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी कोणताही घरगुती उपाय नियमितपणे करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते. काही पदार्थांमुळे ॲलर्जी होऊ शकते किंवा इतर औषधांशी परस्परसंवाद होऊ शकतो. ऋतू बदलाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी ताजे फळे, भाज्या, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि स्वच्छतेच्या सवयी महत्त्वाच्या मानल्या जातात. शरीर निरोगी असेल तर सामान्य संसर्गांशी सामना करण्याची क्षमता अधिक चांगली राहू शकते. घरगुती उपाय हे पूरक स्वरूपात वापरता येऊ शकतात, मात्र ते औषधोपचारांची जागा घेऊ शकत नाहीत. एकंदरीत पाहता, कांदा हा भारतीय स्वयंपाकघरातील सहज उपलब्ध होणारा पदार्थ असून पारंपरिक घरगुती उपायांमध्ये त्याचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे. कांद्याचा रस, लिंबाचा रस किंवा मध यांचे मिश्रण काही लोक सौम्य खोकल्यामध्ये पूरक उपाय म्हणून वापरतात. मात्र यामुळे कोणताही आजार निश्चितपणे बरा होतो किंवा सर्व प्रकारचा कफ पूर्णपणे नाहीसा होतो, असा दावा करता येत नाही. योग्य आहार, पुरेसे पाणी, विश्रांती, स्वच्छता आणि आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला यांचा समतोल राखणे हेच आरोग्य जपण्याचा सर्वात सुरक्षित आणि जबाबदार मार्ग आहे.